नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। राज्यातील बोगस बियाणं आणि खतांच्या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती बरखास्त। सरकारकडून बोगस बियाणांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत। नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार। अहिल्यानगर जिल्ह्यामधील 46 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित। जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची कारवाई। भरारी पथकाच्या तपासणी मोहिमेमध्ये त्रुटी आणि गैरप्रकार आढळले। सांगलीमधील कृष्णा नदीकाठी पंप बसवलेले शेतकरी वीज बिल माफीपासून वंचित राहणार। 7.5 हॉर्स पॉवरची अट काढून ती 10 हॉर्स पॉवर करण्याची कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांची मागणी। गिरणा धरणातील जलसाठा 40%वर पावसाच्या विश्रांतीनं चिंता वाढली। पावसाचा खंड कायम राहिल्यास जळगावकरांची चिंता वाढणार। सोलापूर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेली नालेसफाई वादाच्या भोवऱ्यात। नालेसफाईमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा सत्ताधारी भाजप नगरसेवकाचा आरोप। रणजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ठेकेदारानं नालेसफाईसाठी पोकलेन मशीन 10 ते 12 तास चालवल्याचा दावा केला होता। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पिकं सुकू लागली। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी देण्यास सुरुवात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7.5 लाख हेक्टरवर खरीपाची दुबार आणि तिबार पेरणी। गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पिकं करपू लागली। त्यामुळे सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं संकटात। पावसासाठी युवकांनी पारंपरिक धुंडी काढत वरुणराजाला घातलं साकडं। शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा। भंडारा जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाची पुन्हा हजेरी। या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसानं उघडीप दिल्यानं पिकं सुकू लागली होती, मात्र या पावसामुळे मोठा आधार मिळाला। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 15 दिवसांपासून पावसाची दडी। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। पावसाअभावी मका पिकासह इतर पिकं करपू लागली। धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील 8 ते 9 दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं सोयाबीन पिकावर संकट। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची स्प्रिंकलरच्या माध्यमातून धडपड। जिल्ह्यामध्ये अद्याप 50%च पेरणी पूर्ण झाली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकं धोक्यात। पेरणी झाल्यानंतर पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीचं संकट निर्माण। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये देवकान्हे गावात ऐन पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ पोहोचलेत, मात्र त्या नळांना पाणीच नसल्यानं ग्रामस्थांची तहान कायम। गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण। सिंधुदुर्गमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी। समुद्रामध्ये 4 ते 5 फूट उंचीच्या लाटा। समुद्रामध्ये पावसाचं वातावरण तयार। मच्छीमार बांधवांनी समुद्रामध्ये जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस। काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये भेसळखोरांचे धावे दणाणले। कारवाईच्या भीतीनं दुधना नदीच्या पात्रामध्ये पावडर फेकली। पावडरमध्ये जनावरांच्या चरबीचा समावेश असल्यानं परिसरात दुर्गंधी। ग्रामस्थांकडून तातडीच्या चौकशीची मागणी। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये नवा खुलासा। भेसळयुक्त दुधावर आरोपींनी 34 लाखांचे शासकीय अनुदान लाटल्याचं उघड। आरोपींनी दूध पावडरपासून तयार केलेल्या दुधावर शासनाकडून अनुदान घेतलं। बोगस एफडी अधिकारी बनून वसईमध्ये व्यापाऱ्याला 6 लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्याचा भांडाफोड। विजय जाधव असं भामट्याचं नाव। बोगस व्हिजिटिंग कार्ड आणि आयडी कार्ड दाखवून व्यापाऱ्याची फसवणूक केली होती। पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि तलासरी पोलिसांची संयुक्त कारवाई। गुजरातहून येणारा लाखोंचा गुटखा जप्त। इनोव्हा आणि वेगनारमधून 20,60,000चा मुद्देमाल जप्त। 4 जणांना अटक। धुळे शहरामध्ये प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई। शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये प्लास्टिक पिशव्या आढळल्यानंतर कारवाईमध्ये 2 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिकच्या कळवणमध्ये आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याच्या प्रकरणामध्ये मुख्याध्यापकांसह 3 निलंबन। आरोग्य विभागाच्या तपासणी व्यवस्थेचीही चौकशी सुरू। आदिवासी विकास विभागाकडूनही सखोल चौकशी। नागपूरच्या पाचपावलीमधील कमाल चौकामध्ये गोळीबाराची घटना। अजय चिंचखेडेवर जीवघेणा हल्ला। गोळी सुटल्यानं अजय थोडक्यात बचावला। जुन्या वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। डोंबिवलीमध्ये मॅट्रिमोनियल साईटवर विधवा घटस्फोटीत महिलांना लुटणारा हाय प्रोफाईल ठग जेरबंद। श्रीमंत महिलांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून लैंगिक शोषण आणि आर्थिक लूट करणारा फरार आरोपी अनुज तिवारीला उत्तर प्रदेशमधून अटक। कल्याण पूर्वमध्ये प्रेयसी समोरच प्रियकराची हत्या। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल। आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। या प्रकरणातील सर्व आरोपी फरार। बीडच्या गेवराईमध्ये घरातून रोख रक्कम, सोनं आणि बाईक लंपास। वालाल नगर इथे सुनील राठोड यांच्या घरामध्ये चोरी। घटना सीसीटीव्हीत कैद। या प्रकरणी 3 अज्ञातांच्या विरोधात गुन्हे दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील स्वामी समर्थ मंदिरात चोरी। 8 लाखांचा मुद्देमाल लंपास करत चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर पळवला।
1.5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 1 तोळ्याचं सोन्याचे लॉकेट आणि 2 लाख रुपयांची रोख रक्कम चोरीला. व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून 2 मुलांसह शिक्षकानं जीवन संपवलं. हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं. नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या पुणे गाव परिसरामधली घटना. व्यापाऱ्याची पैशांची बॅग हिसकावून जबरी चोरी करणारे 4 आरोपी ताब्यात. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मोठी कारवाई. कोल्हापूरमधील सूरज साखरे गोळीबार प्रकरणी 2 आरोपींना अटक. अनैतिक संबंधातून गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. सूरज साखरेवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सूरज साखरे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती. पुण्यामधल्या केशवनगर परिसरात पुन्हा कोयता गँगचा गोंधळ. कोयता गँगकडून गोंधळ घालत वाहनांची तोडफोड. एका 4 चाकी वाहनाचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय हरीश खटावकरांवर विवाहित शिक्षिकेच्या लैंगिक अत्याचाराचा आरोप. कारमध्ये मारहाण करून रस्त्यावर सोडल्याचा आरोप. जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. बुलडाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये एका रात्रीमध्ये 2 घरफोड्या. चोरट्यांनी रोख रक्कम, दागिने आणि गॅस सिलेंडरसह लाखोंचा ऐवज केला लंपास. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अकोल्यामधल्या रामनगर परिसरामध्ये पोलिसांकडून धाड टाकत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश. भाड्याच्या फ्लॅटमधून 2 तरुणींसह 3 जणांना ताब्यात घेतलं. बनावट ग्राहकाच्या मदतीनं ही कारवाई. चंद्रपुरात एमडी ड्रग्ज प्रकरणातील इटनकर पान शॉपवर पोलिसांकडून कारवाई करत मालमत्ता सील. ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलणार असल्याचा पोलिसांचा इशारा. करमाळा गौंडरे बार्शी बस वेळेवर सुरू करण्यासाठी युवा सेनेचं ठिय्या आंदोलन. सोलापूरच्या करमाळा आगारामध्ये ठिय्या आंदोलन. विद्यार्थ्यांच्या रखडपट्टी विरोधात संतप्त घोषणाबाजी करत आगार प्रमुखांना दिला तीव्र आंदोलनाचा इशारा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढपाळांचं अन्नत्याग आंदोलन. मेंढ्यांसाठी वनसराई क्षेत्र मोकळं करून द्यावं ही प्रमुख मागणी. आंदोलनस्थळी मेंढ्या आणत धनगर समाजाचा एल्गार. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या पत्रकारांच्या वतीनं सोनम वांगचूक यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा. तहसीलदारांना पत्र देत पाठिंबा. कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत व्याज आकारता येणार नाही. बँका सोसायट्यांना शासनाचे स्पष्ट आदेश. ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर ठाकरे सेनेचा मोर्चा. दूषित आणि गढूळ पाण्याच्या विरोधात वागळे इस्टेटच्या रहिवाशांचं आंदोलन. ठाकरेंच्या सेनेचे नगरसेवक शहाजी खुसपेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा. ठाणे महानगरपालिका आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. बुलडाणा नगरपालिकेकडून जयस्तंभ चौक ते जांभरूड मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम. फळ विक्रेते, चहाच्या टपऱ्यांसह 100 ते 150 अतिक्रमणं हटवली. कारवाईला काही व्यावसायिकांकडून विरोध करत पर्यायाची मागणी. धाराशिवच्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयामधील सिटी स्कॅन सेवा बंद. आमदार प्रवीण स्वामींचा अधिकाऱ्यांवर संताप. रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा इतर शहरांमध्ये जाऊन तपासणी करण्याची वेळ. सिटी स्कॅन सेवा तातडीनं सुरू करण्याचे प्रवीण स्वामींचे आदेश. जळगावमधील राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तडे पडले. 4 महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाला तडे गेल्यानं कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. ठेकेदाराकडून डांबर टाकून तडे आणि खड्डे बुजवण्याचा प्रयत्न. थायलंड, म्यानमार आणि लाओस सीमेवरील गोल्डन ट्रायंगल परिसरामध्ये ओलीस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. नोडल ऑफिसर म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती. टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबीचेही अधिकारी. जळगाव जामोद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संदीप मोरेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. संदीप मोरेला 25,000ची लाच घेताना पकडल्याचं समोर. मोरे मागील 10 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत. बीडच्या हारगडवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर घाणीचं साम्राज्य. शाळेसमोरील घाणीमुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. शाळेच्या परिसरातच गुरं बांधली जातात. शाळेसंदर्भातील समस्यांवरून पालकांचं उपोषण. परभणीच्या मानवतमध्ये घराजवळ बॉम्ब असल्याची खोटी माहिती 112 हेल्पलाईनवर देणाऱ्याला पोलिसांकडून अटक. बॉम्ब स्क्वॉडच्या तपासामध्ये माहिती खोटी असल्याचं उघड. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या 2ऱ्या नंबरच्या बुरुजाला भगदाड. 3 मीटर रुंदीचा असल्यानं समुद्राचं पाणी किल्ल्यामध्ये शिरण्याची शक्यता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची अवस्था बिकट. सिंधुदुर्गच्या कासार्डे परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडला भगदाड. सर्व्हिस रोडला 4 ते 5 फूट खोल भगदाड पडलं. खड्ड्यांभोवती पिवळ्यातून माती भरून ठेवल्याचा प्रकार. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या हरणे इथल्या राजवाडीवर पुन्हा दरडीचं संकट. डोंगर माथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबांच्या जीविताला धोका. 2010 मध्ये याच परिसरात झालेल्या भूस्खलनामध्ये 2 घरं गाडली जाऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांचे जुने कृषी वीज बिल माफ करण्याचा निर्णय. वाशिम जिल्ह्यातील 66,000हून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. सुमारे 1,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार. शरद पवारांनी संत सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेतलं. गोविंदबाग निवासस्थानासमोर पवारांनी पालखीचं दर्शन घेतलं. सोपान काकांचा पालखी सोहळा आज बारामतीमधल्या शारदा प्रांगण या ठिकाणी मुक्कामी असणार. शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात दाखल. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं पालखीचं जोरदार स्वागत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची गर्दी.
श्री विठ्ठल मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये सुमारे 30 ते 35 हजार भाविक उभे असून रांग सुमारे 3 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे। दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज साताऱ्याच्या फलटणमध्ये मुक्काम। पालखी स्थळावर प्रशासनाकडून जय्यत तयारी तर बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून पालखी स्थळावर तपासणी। यवतमाळ ते पंढरपूर संत सूरदास महाराज दिव्यांग अंधविहारी पंढरपूरकडे मार्गस्थ। परळी मुक्कामानंतर वैजनाथ दर्शन घेऊन अंबाजोगाईकडे मार्गस्थ। बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये विनापरवानगी ड्रोन उडवले। नियमांचं उल्लंघन करून काही जणांनी ड्रोन उडवल्यानं प्रशासनाकडून कारवाई। परवानगीशिवाय ड्रोन उडवू नयेत अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, प्रशासनाचा इशारा। सिंधुदुर्गाच्या देवगडमधील साळशी गावामध्ये भली भावईचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। पावसाअभावी विहिरीच्या पाण्याने चिखल करून खेळण्याचा आनंद लुटला। आषाढी महिन्याच्या कर्क संक्रांतीच्या दिवशी भली भावई हा उत्सव संपन्न होतो। सोलापूरच्या करमाळ्यामधील पाथर्डी इथे चांदखड बाबा महाराजांच्या यात्रेनिमित्त पालखीची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक। वार्षिक यात्रोत्सवाचं आयोजन नुकतंच मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये करण्यात आलं। नाशिकच्या येवल्यामध्ये शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड। सायकलीच्या साह्यानं कोळपणी सुरू। ट्रॅक्टर, पॉवर विडर किंवा इतर आधुनिक यंत्रांचा खर्च परवडत नसल्यानं अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतींसह स्वतःच्या कल्पकतेचा वापर करतायत। नांदेडच्या विष्णुपुरीमधील उड्डाणपुलाचा काही भाग अचानक कोसळला। पालकमंत्री अतुल सावेंकडून पडलेल्या पुलाची पाहणी। धुळे जिल्ह्यामधल्या 312 ग्रामपंचायतींवर प्रशासक। ग्रामपंचायत निवडणुका रखडल्यानं ग्रामीण विकास कामांवर परिणाम। दैनंदिन कामकाज सुरू असलं तरी विकास कामांचा वेग कमी झाल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया। चंद्रपूर जळगावच्या चाळीसगाव नगर परिषदेला 2 अग्निशमन बंबांसाठी 1,80,00,000 रुपयांच्या निधीला शासनाची मंजुरी। शहरासह ग्रामीण भागाला मोठा दिलासा। नागपूरच्या गणेशपेठ परिसरामधील आनंद सिटीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या 30 मजली इमारतीच्या पार्किंग परिसरामध्ये आग। आगीमध्ये पार्किंगमध्ये ठेवलेलं बांधकाम साहित्य जळून खाक।